Today we are discussing about transformer. What is transformer? Transformer works on which principle? ट्रान्सफॉर्मर जर म्हणायचं झालं तर ट्रान्सफॉर्मरला आपण आपल्या महाराष्ट्रीयन भाषेत ज्याला आपण डीपी म्हणतो त्याचे आपण आज डिस्कशन करणार आहे. ट्रान्सफॉर्मर तर ट्रान्सफॉर्मरची सगळ्यात पहिले आपण डायग्राम कशी आहे ती काढून घेऊ. वेळेस समजा हे ट्रान्सफॉर्मर आहे तुमचं, ही ट्रान्सफॉर्मरची कोअर आहे. समजा हे ट्रान्सफॉर्मरची कोअर आहे. समजा ही तुमची ट्रान्सफॉर्मरची कोअर आहे. त्याला आपण इकडून एक सप्लाय दिला. समजा ही ट्रान्सफॉर्मरची कोअर आहे, याच्यावर आपण समजा ही प्रायमरी वाइंडिंग माउंट केली आणि याला एक सप्लाय दिला. हा सप्लाय आहे. व्होल्टेज दिलं त्याला आपण सप्लाय म्हणतो. आता याला एक सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर इथून एक करंट फ्लो होईल. हा जो व्होल्टेज दिलेला आहे एसी व्होल्टेज आहे. या एसी व्होल्टेजमधून एक एसी करंट फ्लो होईल. आय करंट फ्लो झाला. तर आय करंट फ्लो झाल्यानंतर इथून एक व्हेरिएबल फ्लक्स प्रोड्यूस होईल. आपण सप्लाय एसी दिलेला आहे, त्याच्यातून एक सप्लाय करंट एसी करंट प्रोड्यूस झाला. त्याच्यामधून एक व्हेरिएबल फ्लक्स प्रोड्यूस होतो. समजा हा झाला व्हेरिएबल फ्लक्स प्रोड्यूस. हा जो फ्लक्स आहे हा फ्लक्स प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी दोन्ही मधून पण पास होतो. समजा ही तुमची सेकंडरी वाइंडिंग आहे. समजा ही झाली तुमची सेकंडरी वाइंडिंग. आता हा जो व्हेरिएबल फ्लक्स आहे, हा व्हेरिएबल फ्लक्स जो पास होतो याच्यामुळे एक प्रायमरी वाइंडिंग मध्ये एक ईएमएफ इंड्यूस होईल. व्हेरिएबल फ्लक्स दिला, पहिले काय दिलं तर एसी व्होल्टेज दिलं. एसी व्होल्टेज मधून एक एसी करंट फ्लो झाला. एसी करंटमुळे एक व्हेरिएबल फ्लक्स प्रोड्यूस झाला. आता हा जो व्हेरिएबल फ्लक्स आहे, या व्हेरिएबल फ्लक्समुळे ही जी प्रायमरी वाइंडिंग आहे, या प्रायमरी वाइंडिंग मध्ये एक ईएमएफ इंड्यूस होतो. याला आपण नाव दिलं E1. आता हा जो ईएमएफ इंड्यूस झालेला आहे, हे जे काय आपण बघतोय हे कोणत्या प्रिन्सिपलवर काम करू लागलं तर याला आपण म्हणतो फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय? समजा आपण एक कॉईल आहे, समजा ही कॉईल आहे आणि या कॉईल मधून समजा आपण एक करंट दिला तर याच्यातून असं एक व्हेरिएबल फ्लक्स प्रोड्यूस होतो. व्हेरिएबल फ्लक्स दिला, हा व्हेरिएबल फ्लक्स दिल्यामुळे इथे एक ईएमएफ इंड्यूस होतो. समजा हा झाला तो ईएमएफ इंड्यूस याच्यामध्ये. आणि जर समजा सर्किट क्लोज असेल तर सर्किट समजा इथे एक बल्ब कनेक्टेड आहे, हे सर्किट क्लोज झालं, या सर्किटमुळे एक करंट फ्लो होतो. तोच प्रिन्सिपल इथं काम करतोय. व्हेरिएबल पहिले काय झालं, व्हेरिएबल फ्लक्स दिला, व्हेरिएबल फ्लक्स प्रोड्यूस झाला, त्याच्यामुळे प्रायमरी वाइंडिंग मध्ये एक ईएमएफ इंड्यूस झाला. आता ठीक आहे, प्रायमरी वाइंडिंग मध्ये पण E1 ईएमएफ इंड्यूस झाला. आता जो सेकंडरी याच्यामध्ये पण एक ईएमएफ इंड्यूस होईल, त्याचं नाव आहे आपण E2. आणि समजा इथे एक लोड कनेक्टेड आहे, हा झाला तुमचा लोड. या लोड आता जोपर्यंत लोड इथं कनेक्ट नव्हता तोपर्यंत इथं करंट फ्लो होत नाही. आता करंट का फ्लो होत नाही? समजा हा एक डायग्राम आहे तुमची, हे व्होल्टेज सप्लाय व्होल्टेज. समजा एक रेजिस्टर आहे. आता हा ओपन पाथ आहे, या ओपन पाथ मधून करंट फ्लो होत नाही. जोपर्यंत तुम्ही लोड कनेक्ट करत नाही तोपर्यंत इथून I2 करंट होऊ शकत नाही. करंट फ्लो होण्यासाठी ऑलवेज इक्वल जो क्लोज पाथची गरज असते. इथपर्यंत अडचण. सगळ्यात पहिले एसी व्होल्टेज दिलं, एसी करंट आला, त्या एसी करंटमुळे एक व्हेरिएबल फ्लक्स आला. त्या व्हेरिएबल फ्लक्स मधून एक ईएमएफ इंड्यूस झाला, ज्याला आपण नाव दिलं E1. E1 हा प्रायमरी वाइंडिंगचा इंड्यूस ईएमएफ आहे आणि E2 हा सेकंडरी वाइंडिंगचा ईएमएफ इंड्यूस आहे. आता जो फ्लक्स आहे, हा जो फ्लक्स आहे, फ्लक्स विच पासेस प्रायमरी वाइंडिंग ॲज वेल ॲज सेकंडरी वाइंडिंग. फ्लक्स जो आहे, हा जो व्हेरिएबल फ्लक्स आहे, हा प्रायमरी वाइंडिंग मध्ये पण पास होतो आणि सेकंडरी वाइंडिंग मधून पण पास होतो. याला आपण म्हणतो म्युच्युअल फ्लक्स. काय म्हणतो? म्युच्युअल फ्लक्स. फ्लक्स विच पासेस प्रायमरी वाइंडिंग ॲज वेल ॲज सेकंडरी वाइंडिंग, त्याला आपण म्हणतो म्युच्युअल फ्लक्स. आणि जो एक असा फ्लक्स असतो, एक लिकेज फ्लक्स असतो. लिकेज फ्लक्स काय असतो तर जो प्रायमरी मधून पास होतो, विच पासेस प्रायमरी बट डोंट पास सेकंडरी. सेकंडरी मधून तो पास होत नाही, त्याला आपण म्हणतो लिकेज फ्लक्स. त्याला आपण म्हणतो लिकेज फ्लक्स. हा झाला तुमचा लिकेज फ्लक्स. फ्लक्स विच पासेस विथ प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी, त्याला आपण म्हणतो
म्युच्युअल फ्लक्स आणि फ्लक्स विच पासेस प्रायमरी बट डोंट पास विथ सेकंडरी, दॅट इज कॉल्ड लिकेज फ्लक्स. आता आपण इथून एक V1 व्होल्टेज दिलं, सप्लाय व्होल्टेज हे होतं V1. या V1 मधून एक I1 अल्टरनेटिंग करंट, हा AC नेचरचा आहे, अल्टरनेटिंग नेचरचा आहे. अल्टरनेटिंग नेचर म्हणजे कसं, समजा हा तुमचा टाइम आहे विथ रिस्पेक्ट टू करंट आहे, तो करंट असा फ्लो होतो, अल्टरनेटिंग AC करंट आहे. एक V1 सप्लाय दिला, तिथून एक I1 करंट फ्लो झाला, हा झाला तुमचा AC करंट. या AC करंट मधून एक व्हेरिएबल फ्लक्स प्रोड्यूस झाला, या व्हेरिएबल फ्लक्स मधून एक E1 EM इंड्यूस झाला, दॅट इज EMF इंड्यूस इन प्रायमरी वाइंडिंग. EMF इंड्यूस इन प्रायमरी वाइंडिंग. आणि E2 जो आहे, जो E2 आहे, तो E2 आहे EMF इंड्यूस इन सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. आता इथे एक EMF चा फॉर्म्युला आहे. आपण फॅराडेज लॉ परत येऊ. फॅराडेज लॉ काय, समजा की एखादी कॉईल आहे, समजा ही एक कॉईल आहे, फ्लक्स पासिंग विथ कॉईल विथ चेंजेस विथ टाइम, दॅट इज कॉल्ड फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे तुम्हाला माहित असेल, EMF इज इक्वल टू -n dφ/dt. आता हा -n जो आहे, हा मायनस रिप्रेझेंट लेन्स लॉ, हा जो आहे तो लेन्स लॉला रिप्रेझेंट करतो. आता ठीक आहे, इथपर्यंत आलो, EMF आला. ठीक आहे, जो EMF आहे प्रायमरी EMF, सेकंडरी EMF. आता आपण येऊ टर्नवर. हा ज्या टर्न आहे, द वाइंडिंग हॅव्हिंग मच मोर नंबर ऑफ टर्न्स, दॅट इज कॉल्ड हाय व्होल्टेज वाइंडिंग. द वाइंडिंग हॅव्हिंग हायर नंबर ऑफ टर्न्स. आता द वाइंडिंग हॅव्हिंग हायर नंबर ऑफ टर्न्स, मोर टर्न्स, त्याला आपण म्हणतो हाय व्होल्टेज वाइंडिंग. आणि द वाइंडिंग हॅव्हिंग द वाइंडिंग विच हॅज लोअर नंबर ऑफ टर्न्स, लेस नंबर ऑफ टर्न्स ज्याला आपण म्हणू शकतो, त्याला आपण म्हणतो लो व्होल्टेज वाइंडिंग. आता मी काय, द वाइंडिंग हॅव्हिंग मोर नंबर ऑफ टर्न्स त्याला आपण म्हणतो हाय व्होल्टेज वाइंडिंग. आणि द वाइंडिंग हॅव्हिंग लोअर नंबर ऑफ टर्न्स, द वाइंडिंग हॅव्हिंग लोअर नंबर ऑफ टर्न्स, द वाइंडिंग लोअर नंबर ऑफ टर्न्स किंवा लेस नंबर ऑफ टर्न्स, त्याला आपण म्हणतो लो व्होल्टेज वाइंडिंग. ठीक आहे, इथपर्यंत परत एकदा एक्सप्लेन करतो. वाइंडिंग जी कनेक्ट सप्लाय, वाइंडिंग जी सप्लायला कनेक्ट आहे त्याला आपण म्हणतो प्रायमरी वाइंडिंग. आणि जी वाइंडिंग लोडला कनेक्टेड त्याला आपण म्हणतो सेकंडरी वाइंडिंग. सगळ्यात पहिले आपण AC व्होल्टेज दिलं, AC करंट आला, एक व्हेरिएबल फ्लक्स आला. त्या व्हेरिएबल फ्लक्स मधून प्रायमरी मध्ये एक EMF इंड्यूस झाला, त्याला आपण म्हणतो E1 इंड्यूस. आणि सेकंडरी वाइंडिंग मध्ये एक EMF इंड्यूस झाला, त्याला आपण म्हणतो E2. आता नंतर सांगितलं की मी फ्लक्स विच पासेस प्रायमरी वाइंडिंग ॲज वेल ॲज सेकंडरी वाइंडिंग, त्याला आपण म्हणतो म्युच्युअल फ्लक्स. आणि फ्लक्स विच पासेस प्रायमरी बट डझंट पास विथ सेकंडरी, त्याला आपण म्हणतो लिकेज फ्लक्स. इथपर्यंत आलो. एक व्होल्टेज सप्लाय दिलं, करंट आला, E1 E2 EMF इंड्यूस झाला. त्यानंतर आपण आलो फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता द वाइंडिंग हॅव्हिंग मोर नंबर ऑफ टर्न्स, ज्या वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे, मोर आहे, त्याला आपण म्हणतो हाय व्होल्टेज वाइंडिंग. आणि ज्या वाइंडिंग मध्ये लेस नंबर ऑफ टर्न्स आहे त्याला आपण म्हणतो लो व्होल्टेज वाइंडिंग. इथपर्यंत काही अडचण नाही. आता सगळ्यात महत्वाचं हे झालं तुमचं बेसिक. आता ट्रान्सफॉर्मरचं मेन काम काय, ट्रान्सफॉर्मर काय करतं, तर ट्रान्सफॉर्मरचं वर्क काय, तर ट्रान्सफॉर्मर ट्रान्समिट्स द पॉवर फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट. ट्रान्सफॉर्मर काय करतं, ट्रान्सफॉर्मर ट्रान्समिट्स power from one circuit to another circuit, from one circuit to another circuit. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर काय करतं, पॉवरला ट्रान्समिट करतं. जे ट्रान्सफॉर्मर आहे ना, हे स्टॅटिक डिव्हाइस, म्हणजे याच्यातून कोणताच रोटेटिंग, ज्याला आपण म्हणतो की बाबा ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी जास्त आहे. तर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी सगळ्या जी इंडक्शन मोटर आहे, सिंक्रोनस मोटर आहे, जनरेटर आहे, या सगळ्यापेक्षा जे ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की ट्रान्सफॉर्मर मध्ये जे फ्रिक्शन आणि विंडेज लॉस असतात, फ्रिक्शन म्हणजे
समजा आता इंडक्शन मोटर आहे, त्याच्यामध्ये रोटर जो आहे हा रोटेटिंग पार्ट आहे. मग त्या रोटेटिंग पार्ट मध्ये त्याच्यामध्ये एअर येते किंवा जे बेरिंग असतात त्या बेरिंगचं फ्रिक्शन होतं. त्याच्यामुळं याच्यामध्ये तसला मुव्हिंग किंवा रोटेटिंग पार्ट नाही, त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरची जी इफिशियन्सी ही सगळ्यात जास्त आहे. मग आपण असं म्हणतो ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन काय, तर ट्रान्सफॉर्मर हे एक स्टॅटिक डिव्हाइस आहे. मीन्स त्याच्यात एखादा रोटेटिंग पार्ट नाही. आता ट्रान्सफॉर्मर ठीक आहे, फ्लक्स आला. आता हा फ्लक्स हे जे सगळं आपण कहाणी केलेली आहे, हे जे ना ट्रान्सफॉर्मर कशामुळे, तर ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ट्रान्सफॉर्मर जे असतं ते म्युच्युअल इंडक्शन वर वर्क करतं. आता म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय, तर मी समजा ही एक कॉईल आहे. कॉईल म्हणजे एक स्ट्रेट वायर असतं ज्याला आपण टर्न्स मध्ये वाउंड केलेलं असतं. समजा ही कॉईल 1 आहे आणि समजा ही कॉईल 2 आहे. म्युच्युअल इंडक्शन मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. आता इथून एक आपण एसी करंट दिला, इथे एक व्हेरिएबल फ्लक्स आला. समजा कॉईल 1 मध्ये जो फ्लक्स तयार झाला तो 100 वेबर फ्लक्स तयार झाला. ठीक आहे. आता या 100 वेबर पैकी काही फ्लक्स, समजा आपण म्हणून 70% फ्लक्स हा सेकंडरी मधून पास झाला. समजा या प्रायमरीचा असा 70% फ्लक्स सेकंडरी मधून पास झाला. तर म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ वन कॉईल टू प्रोड्यूस ईएमएफ. आता ठीक आहे, इथून व्हेरिएबल फ्लक्स झाला त्याच्यामुळे इथे एक ईएमएफ इंड्यूस होईल. म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ वन कॉईल टू प्रोड्यूस ईएमएफ इन नियर बाय कॉईल व्हेन इन कॉईल 1 फ्लक्स इज चेंजिंग, दॅट इज कॉल्ड म्युच्युअल इंडक्शन. त्याला आपण म्हणतो म्युच्युअल इंडक्शन. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मर काय चेंज करतं, काय चेंज करत नाही, ते एक महत्वाचा मुद्दा आहे. ट्रान्सफॉर्मर 2 गोष्टी चेंज करत नाही. म्युच्युअल इंडक्शन तुम्हाला कळलं. ट्रान्सफॉर्मर 2 गोष्टी चेंज करत नाही. ट्रान्सफॉर्मर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ट्रान्सफॉर्मर डज नॉट चेंज. ट्रान्सफॉर्मर डज नॉट चेंज, डझंट चेंज. ट्रान्सफॉर्मर पहिली गोष्ट चेंज करत नाही ती म्हणजे पॉवर. सगळ्यात महत्वाचं पॉवर चेंज करत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे पॉवर आणि फ्रिक्वेन्सी. ट्रान्सफॉर्मर डझंट चेंज पॉवर अँड फ्रिक्वेन्सी, 2 गोष्टी. आता ट्रान्सफॉर्मर पॉवर कशी चेंज करत नाही, आता फ्रिक्वेन्सी ठीक आहे. आता फ्रिक्वेन्सीचा तर काही विषय नाहीये. समजा आपण अजून एक व्होल्टेज दिलं, एसी व्होल्टेज दिलं, याची एक फ्रिक्वेन्सी असेल. डीसी ला कधी फ्रिक्वेन्सी नसते. डीसी ची जी फ्रिक्वेन्सी असते ती डीसी ची फ्रिक्वेन्सी जी असते, का असते हे तुम्हाला मी नंतर सांगतो नेक्स्ट लेक्चर मध्ये. डीसी ची जी फ्रिक्वेन्सी असते 0 का असते. इथून एक व्होल्टेज दिली, सप्लाय व्होल्टेजची काहीतरी फ्रिक्वेन्सी असते, त्याच्यामुळं ट्रान्सफॉर्मर मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. आता नेक्स्ट मुद्दा राहिला पॉवर का चेंज होत नाही. ठीक आहे, ते सांगतो मी. ट्रान्सफॉर्मर मध्ये पॉवर का चेंज होत नाही. आता दुसरा मुद्दा आहे की ट्रान्सफॉर्मर चेंजेस. ट्रान्सफॉर्मर मग चेंज काय करतं, ठीक आहे, पॉवर अँड फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही, तर ट्रान्सफॉर्मर चेंजेस काय करतं. ट्रान्सफॉर्मर चेंजेस, पहिली गोष्ट ट्रान्सफॉर्मर जे ट्रान्सफॉर्मर पहिली गोष्ट चेंज करतं व्होल्टेज आणि दुसरी गोष्ट चेंज करतं करंट. आता राहिला मुद्दा पॉवर कसं चेंज करते हे सांगायचं. समजा 2 ट्रान्सफॉर्मर घेतले आपण. समजा पहिले स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. समजा स्टेप, इकडे मी लिहितो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि इकडे लिहितो मी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर सगळ्यात पहिले घेऊ. समजा तुमची जी पॉवर आहे प्रायमरी साइड, समजा इथे एक प्रायमरी साइड आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची झाली तुमची प्रायमरी साइड आणि सेकंडरी साइड. प्रायमरी साइड आणि सेकंडरी साइड. समजा प्रायमरी साइडचं P1 आहे. आता P1 प्रायमरी साइड, V1 सप्लाय व्होल्टेज, I1 सप्लाय करंट. ठीक आहे. आता समजा प्रायमरी साइडची जी समजा पॉवर दिली आपण 100 वॅट आणि समजून घेऊ, टेक अन एक्झाम्पल. समजा 10 व्होल्टेज दिला आणि 10 करंट दिला, तर टोटल किती होऊ लागली पॉवर 100 वॅट. आता सेकंडरी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. 2 गोष्टी. पहिली गोष्ट स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे व्होल्टेज इन्क्रीज होतं आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे व्होल्टेज डिक्रीज. लक्षात ठेवा, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर लिहितो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप जर असलं तर व्होल्टेज जे व्होल्टेज इन्क्रीज होतं आणि स्टेप डाऊन जर असेल तर व्होल्टेज जे ते व्होल्टेज तुमचं डिक्रीज होतं. ठीक आहे. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, व्होल्टेज काय होणार, इन्क्रीज होणार. समजा P2 घेतला मी, P2 V2 × I2 हे लोड व्होल्टेज लोड करंट. आता P2 आहे.
व्होल्टेज स्टेप अप होतं. समजा मी असं समजतो की व्होल्टेज 20 झालं तर करंट काय होईल 5 होईल, म्हणजे 100 इज इक्वल टू 100. ठीक आहे. प्रायमरी मध्ये व्होल्टेज जे होतं ते 10 होतं, सेकंडरी मध्ये व्होल्टेज 20 झालं, त्यालाच आपण म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता नेक्स्ट थिंग आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट्स मध्ये सांगतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. ठीक आहे. समजा प्रायमरी मध्ये समजा तुमचं व्होल्टेज समजा प्रायमरी पॉवर 100 आहे, व्होल्टेज V1 इंटू I1 100 आहे, व्होल्टेज समजा तुमचं 10 आहे, करंट पण 10 आहे. आता सेकंडरी साईड हो स्टेप डाऊन आहे, व्होल्टेज तुमचं डिक्रीज होणार P2, हे समजा तुमचं P2 आहे, V2 इंटू I2. समजा P2 100 आहे. ठीक आहे. आता व्होल्टेज डिक्रीज होणार, समजा व्होल्टेज मी म्हणलो इथं 5 आहे तर करंट किती होईल 20, म्हणजे किती झालं 100 इज इक्वल टू 100. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये जे तुमचं व्होल्टेज आहे ते व्होल्टेज इन्क्रीज झालं, आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये तुमचा करंट इन्क्रीज झालं. इथं व्होल्टेज इन्क्रीज झालं, इथं करंट इन्क्रीज झालं. याच्यानुसार आपण म्हणू शकतो की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये व्होल्टेज इन्क्रीज होतं, करंट डिक्रीज होतो. आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये व्होल्टेज डिक्रीज होतं आणि करंट इन्क्रीज होतं. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, इथं लिहितो. असं समजा मी लिहितोय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर हा प्रश्न येऊ शकतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये सगळ्यात पहिले व्होल्टेज जे आहे तुमचं व्होल्टेज इन्क्रीज होतं, आणि व्होल्टेज आणि जे करंट आहे तो करंट तुमचा डिक्रीज होतो. आणि जे तुमचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये व्होल्टेज डिक्रीज होतं, व्होल्टेज डिक्रीज होतं, आणि जो करंट आहे तो करंट इन्क्रीज होतो. ठीक आहे. आता आपण ट्रान्सफॉर्मर, हे झालं ट्रान्सफॉर्मरचं एकदम बेसिक. त्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट आहे की ट्रान्सफॉर्मर जे याच्यामध्ये ही कोर आहे ट्रान्सफॉर्मरची. म्हणजे ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण कोर, समजा ही ट्रान्सफॉर्मरची कोर मी काढून टाकली, समजा ही प्रायमरी वाइंडिंग आहे आणि तुमची सेकंडरी वाइंडिंग आहे. तर मग विदाउट कोर वापरता पण आपण याच्यामधून EMF इंड्यूस होऊ शकतो. मग आपण कोरचा यूजच काय केला, कोरच्या यूज करण्यामागचा पर्पज काय तर ध्यानात ठेवा. जो इयर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी ऑपोजिशन असतं. जसं समजा एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे, समजा एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे. ठीक आहे. समजा एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे, समजा हा रेजिस्टन्स आहे, क्लोज पाथ आहे, हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स हा काय आहे, रेजिस्टन्स हे ऑपोजिशन इन पाथ ऑफ करंट. करंटच्या प्रवाहामध्ये रेजिस्टन्स काय करतो तर ऑपोजिशन क्रिएट करतो. तसंच जे फ्लक्स आहे, फ्लक्स मध्ये पण एक ऑपोजिशन असतं, त्याला आपण म्हणतो रिलक्टन्स. काय म्हणतो रिलक्टन्स. रिलक्टन्स मीन्स व्हॉट, रिलक्टन्स इट इज अ ऑपोजिशन इन पाथ ऑफ फ्लक्स. फ्लक्सच्या पाथ मध्ये जे ऑपोजिशन असतं त्याला आपण म्हणतो रिलक्टन्स. जसं आपण इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये म्हणतो, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये समजा करंटला ऑपोजिशन हे काय असतं तर रेजिस्टन्स असतं, तसं मॅग्नेटिक सर्किट मध्ये जे फ्लक्स आहे, फ्लक्सला जो ऑपोजिशन असतो त्याला आपण म्हणतो रिलक्टन्स. रिलक्टन्स इट इज ऑपोजिशन इन पाथ ऑफ फ्लक्स. फ्लक्सच्या रस्त्यामध्ये जो ऑपोजिशन क्रिएट करतो त्याला आपण म्हणतो रिलक्टन्स. मग कोरचं काम काय. ठीक आहे. आता कोरचं काम काय, सगळ्यात महत्वाचं कोरचं काम आहे टू प्रोव्हाइड लो रिलक्टन्स पाथ. लो रिलक्टन्स पाथ म्हणजे काय, तर लो रिलक्टन्स पाथ फ्लक्स जो पास होणारे प्रायमरी टू सेकंडरी त्याच्यामध्ये ऑपोजिशन कमी करण्याचं काम जे असतं ते रिलक्टन्स ते कोर प्रोव्हाइड लो रिलक्टन्स पाथ. कोर प्रोव्हाइड लो रिलक्टन्स पाथ. कोर काय करतो तर आता ठीक आहे, इयर जरा यूज केली असती तर आपण इयरचा जरा यूज केला असतो कोरच्या जागी, तर ध्यानात ठेवा इयरचा जो रिलक्टन्स असतो, इयर रिलक्टन्स तो जो आहे तो जो ज्याची कोर आपण यूज केलेली, समजा आयर्न धरा त्याची जी रिलक्टन्स आहे तो कमी असतो. त्याच्यामुळे आपण इथं आयर्न सिलिकॉन सेम मटेरियलचं असतं
तिथं आपण आयर्नचा यूज करतो. रिलक्टन्स ऑफ एअर इज ग्रेटर दॅन ऑफ आयर्न ऑफ रिलक्टन्स, त्याच्यामुळे आपण इथं सिलिकॉन स्टील पासून बनलेली आपण इथं कोअर यूज करतो. इथपर्यंत ठीक आहे. आता जी कोअर आहे त्या कोअरच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन प्रॉपर्टी पाहिजे. पहिली प्रॉपर्टी, दोन प्रॉपर्टी मधली पहिली प्रॉपर्टी कोअर हॅव टू. पहिली काय, कोअर जे असते त्या कोअर मध्ये दोन गोष्टी पाहिजे, शुड हॅव. पहिली गोष्ट पाहिजे ती म्हणजे लो रिलक्टन्स पाथ पाहिजे, लो रिलक्टन्स. आणि दुसरी गोष्ट पाहिजे ती म्हणजे हाय परमेबिलिटी. आता परमेबिलिटी म्हणजे काय? परमेबिलिटी म्हणजे इट इज ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू पास फ्लक्स थ्रू इट इझिली. म्हणजे त्याच्यामधून पास सहजपणे इझिली पास झाला पाहिजे. समजा मी म्हणलो परमेबिलिटी लो आहे तर फ्लक्स विल नॉट पास इझिली, आणि मी म्हणलो परमेबिलिटी हाय आहे सो फ्लक्स विल पास इझिली. इथपर्यंत आपण आज बघितलं. सगळ्यात पहिले पासून एकदा परत सांगतो, जो सप्लायला जी वाइंडिंग कनेक्टेड असते तिला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणतो, जी लोडला कनेक्टेड असते तिला आपण सेकंडरी वाइंडिंग म्हणतो. एसी व्होल्टेज दिलं, एसी करंट आला, त्याच्यामधून आपण व्हेरिएबल फ्लक्स तयार झाला. तो व्हेरिएबल फ्लक्स प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी मधून पास झाला. जो प्रायमरी मधून ईएमएफ फ्लक्स पास झाला तिथे एक ईएमएफ इंड्यूस झाला ज्याला आपण नाव दिले E1. जो सेकंडरी मधून फ्लक्स पास व्हेरिएबल तिथे एक ईएमएफ इंड्यूस झाला ज्याला आपण नाव दिले E2. आता प्रायमरी वाइंडिंग हॅव्हिंग मोर नंबर ऑफ टर्न्स त्याला आपण म्हणलो हाय व्होल्टेज वाइंडिंग, आणि द वाइंडिंग हॅव्हिंग लेस नंबर ऑफ टर्न्स त्याला आपण म्हणलो लो व्होल्टेज वाइंडिंग. मी नंतर सांगितलं की तुम्हाला सांगितलं ट्रान्सफॉर्मर ट्रान्समिट्स पॉवर फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट, आणि ट्रान्सफॉर्मर काय चेंज करतं काय चेंज करत नाही हे पण सांगितलं. ट्रान्सफॉर्मर हे जे एक स्टॅटिक डिव्हाइस आहे, काय स्टॅटिक्स म्हणजे त्याच्यामध्ये कोणता पण रोटेटिंग पार्ट नाहीये. रोटेटिंग पार्ट नसल्यामुळे ट्रान्सफॉर्मरची जी इफिशियन्सी आहे ही सगळ्यात जास्त आहे. आता ट्रान्सफॉर्मर मी हे पण सांगितलं की ट्रान्सफॉर्मर दोन गोष्टीवर वर्क करतो. एक पहिली गोष्ट म्हणजे ती म्हणजे फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, आणि त्याच्यातलाच एक गुणधर्म आहे म्युच्युअल इंडक्शन, द ॲबिलिटी ऑफ वन कॉइल टू प्रोड्यूस ईएमएफ इन नियर कॉइल व्हेन करंट फ्लोइंग इन वन कॉइल इज चेंजिंग. हे मी तुम्हाला सांगितलं. आता ट्रान्सफॉर्मर काय चेंज करतं हे सांगितलं. ट्रान्सफॉर्मर डज नॉट चेंज पॉवर फ्रिक्वेन्सी, ट्रान्सफॉर्मर चेंज व्होल्टेज अँड करंट. इथपर्यंत आलो. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतं तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज इन्क्रीज करतं, करंट डिक्रीज करतं. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतं, व्होल्टेज डिक्रीज करतं, करंट इन्क्रीज करतं. इथपर्यंत आपण आलो. त्यानंतर आपण गेलो कोअरवर. आता कोअर मध्ये दोन गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट लो रिलक्टन्स पाथ पाहिजे. आता रिलक्टन्स म्हणजे काय तर इट इज ऑपोजिशन. जसं इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये करंटच्या ऑपोजिशन मध्ये रेजिस्टन्स असतो तसाच मॅग्नेटिक सर्किट मध्ये जो फ्लक्स असतो त्या फ्लक्सच्या ऑपोजिशन करण्याचं काम कोण करतं तर ते रिलक्टन्स करतं. जर रिलक्टन्स कमी असेल तर फ्लक्स इझिली पास होतो, रिलक्टन्स हाय असेल तर फ्लक्स विल नॉट पास इझिली. त्यानंतर आपण आलो कोअरला. दुसरी गोष्ट पाहिजे ती म्हणजे शुड हॅव हाय परमेबिलिटी. कोअर हाय परमेबिलिटी म्हणजे काय तर इट इज अ ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू पास फ्लक्स थ्रू इट इझिली. त्याच्यामधनं फर्स्ट फ्लक्स जो आहे तो सहज पास होऊ झाला पाहिजे. जर तुमची परमेबिलिटी लो असेल तर फ्लक्स विल नॉट पास इझिली, जर परमेबिलिटी हाय असेल तर फ्लक्स विल पास इझिली. इथपर्यंत आपण आज आलो. आपण आता आज इथं स्टॉप करू. नेक्स्ट जे लेक्चर असणार आहे ते असणार आहे आपलं ईएमएफ इक्वेशनवर, जे ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इथं आपण उद्या जाणार आहे. हे खूप बेसिक होतं. बेसिक म्हणण्यापेक्षा हे सगळ्यांना माहिती आहे. उद्या आपण खरं इंजिनिअरिंगकडे वळणार. उद्या शिकणार आपण ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. उद्या आपण याला बघू. आपल्याला भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत. ईएमएफ इक्वेशन शिकायचं आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर मध्ये होणारे दोन लॉस आहेत, कोअर लॉस कॉपर लॉस, ते पण शिकवायचे. त्यानंतर ओपन सर्किट टेस्ट शिकवायचे, शॉर्ट सर्किट टेस्ट, ट्रान्सफॉर्मरचे व्हेरियट्स पार्ट्स आहेत जसे कन्झर्वेटर, टँक, केबल, सोर्स, रिले, भरपूर सारे पार्ट्स आहेत ते आपल्याला शिकायचे. आज आपण इथंच थांबू. उद्या आपण शिकणार ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. थँक्यू.